ती शिंदेंनी मगाशी असं विधान केलंय की लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघाले। मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे। एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे। आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 3 लाडक्या भावांनी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि त्या लाडक्या बहिणींनी तिघांनाही आशीर्वाद दिले। आज महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत आणि अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनाही चालू राहणार आणि त्यातून अधिकाधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची जी भूमिका आहे तीच आम्ही पुढेही चालू ठेवू। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींना आता मनात प्रश्न आहे की सरसकट छाननी होणार का? तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, सर्वच बहिणींची कागदपत्राची सरसकट छाननी होणार नाही। तर इथे अपात्र असणाऱ्या महिलांचेच फक्त इथे छाननी होणार आहे। म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे, ज्यांच्या पगारामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांची सरसकट छाननी होणार आहे। तर ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार आहे पण पात्रता आहे तर त्यांची छाननी होणार नाही। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर पात्र आहे व तुमची कागदपत्रे सर्व सबमिट झाले आहेत तर तुमची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही। तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत, कारण पैसे परत घेतले जाणार का, किंवा छाननी तुमची होणार का, किंवा तुमच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आतापर्यंत लाभ घेत होते त्यांना पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार का? तर लक्षात घ्या, तुम्ही जर पात्र असाल तर तुमची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही। तर पात्रता काय असणार आहे? ज्या महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार आहे त्या महिला पात्र आहेत। त्यानंतर महिलांचे वयोमर्यादा इथे 18 ते 65 वर्ष पाहिजे आहे आणि अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तुमच्या कुटुंबातील म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा ऐकता हे सुद्धा नसावे हे सांगितलेलं आहे। अर्जदाराच्या घरी ट्रॅक्टर सोडून कोणतेही 4 चाकी वाहन नसावे। या व्यतिरिक्त कोणतेही नियम नाही। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असेल तर तुमचे पैसे वापस घेतले जाणार नाही। त्यामुळे लक्षात घ्या महिलांनो, तुम्ही जर पात्र आहे, तुम्ही जर या नियमांचं पालन केलं आहे तर तुमच्या कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही। डॉक्युमेंट तुमचे कोणते कोणते इथे सबमिट केले आहे तुम्ही बघू शकता। अर्जदाराचे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असावा। अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वी रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र पाहिजे आहे। उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे आहे। अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक तुम्ही तिथे सबमिट केलेला पाहिजे आहे। जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर तुमच्या पद्धतीने अधिवास प्रमाणपत्राचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे लागणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता इथे छाननी होणार आहे, पण जिथे तक्रार नोंदवली आहे तिथेच फक्त छाननी होणार आहे। किंवा हे जे तुम्ही नियम पाळले नसतील किंवा पात्रता तुमचे बदलले असतील तर नक्कीच इथे छाननी होणार आहे व तुमचे पैसे वापस जाऊ शकतं। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा। अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।